तुम्ही होय अरे भाई अरे लकी डे टुडे. एक मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो मी काहीतरी हटके. ही गोष्ट एकदम हटके काहीतरी, जल्दी पकडना पडेगा इससे. आईला वॅगनर भाई मॉडी एक्झॉस्ट वाली वॅगनर पहिल्यांदा बघतोय मी भावांना. एक मिनिट जरा बोलायचं का आपण. एक मिनिट ब्रो वेट फॉर मी. ट्यून केली आहे का? नाही बँकेत किती 2 मिनिट नावा साईडला. भाई आज लगता है मेरा लकी दिन है. आज लकी दिन. बापरे आईला लय काय काय केलं खर्च भाई, खतरनाक. एक मिनिट हर्षद हा सर्व हाय. याला कसलं वाचतंय भारी. भारी इथनं आता वाजतं ना? थांबलो होतो त्यावेळेस, असं वेगळंच काहीतरी वाटलं. म्हणलं बघितलं तर वॅगनार पहिल्यांदा बघतोय. पहिलीच आहे आपल्या. हा मग लाईट्स वगैरे पण. हा हेडलाईट पूर्ण मॉडिफाईड आहे. हा कस्टम हेडलाईट आहे पूर्ण. मग ते आतमध्ये प्रोजेक्टर टाकलेत का काय ते? प्रोजेक्टर आहेत ते. हा. प्रोजेक्टर आहे बट बल्ब नाहीये, फक्त ते डिमन रिंग आहे. ओके मग ते रात्रीचं वेगळं दिसाल हा का? हा रात्री चांगलं दिसतं. एक मिनिट जरा वॉक राऊंड घेतो. घ्या ना घ्या ना. हा आज आईला मॅकविल पण आहेत भाऊ, तसलं दिसतात भारी ते. एक नंबर. आणि सगळ्यात मेन हायलाईट बंपर नाही पण तिला एक्झॉस्ट आहे जो लय लाऊड आहे. काम चांगलंच बाकी. पुट्टी वगैरे रॅप होती ऍक्च्युली आधी गाडी, हा का? पण ते आता जरा थोडं इव्हेंट मुळे रॅप वगैरे जरा वॅलरनसाठी. व्हॅलेरनसाठी. आईला ते कट केलं हा कट केलंय ते. एक्झॉस्ट हो. हा जरा एकदा रेप करतो पहिला. सर्व हा हा आई शपथ धक्का बसतो माहितीये का? डायरेक्ट धक्का बसतो तिथं. खतरनाक खतरनाक. एफ ड्रिवन केअरफुली रिपोर्ट स्टोलन. येस, कारण चालवणार हा नसणार त्यावेळी आणि अशी चालणारच नाही ती. कसलं असतं डेंजर. बंपर परत लावणारच नाही का? ऍक्च्युली बंपर होता हा. बट ते बँगर किट जास्त वाजवलं की फ्लेम्स निघतात. अरे हा फ्लेम्स निघाले की तो एक्झॉस्ट मेल्ट होऊन जाईल. हा मग ते सारखं धूर निघायचं. मग हा ते हा मागच्या वेळेच्या वेळेस बंपर काढून टाकलं तर परत लावलंच नाही. पण ठीक आहे, बरं आहे. कसलं एकदम काहीतरी युनिक आहे. वॅगनरला असं कोणी केलेलं नाही. मी फक्त म्हणून अशा केलं ना. आणि पहिल्यांदा म्हणजे वॅगनर जेव्हा होती, म्हणजे वडिलांनी जेव्हा गाडी घेतली हा त्याच्यानंतर माझंच चालू होतं की माझ्यासाठी दुसरी गाडी घ्यायची मी. हा बट नंतर म्हणले की वॅगनर आहे कोणी केलेलं नाही, मग वॅगनरलाच आपण करू. अरे एक नंबर हो, एक नंबर. रॅप होतं तेव्हा पण खूप भारी दिसत होती, पण ते आता व्हील्स घेतले मी त्यामुळे रॅप चेंज करतो आता असं झालं. रात अगोदर कुठला होता? सॅटिन गन मेटल ग्रे आणि पार्शियल समोर. अरे मी तुझ्या रील्स आल्यात भाई मला. हा का? लय भारी दिसतो तुझी गाडी. ते पहिले फक्त हे होतं ना मॅक्सवेलच्या अगोदर पहिलं व्हाईट white rims कलरचं होते. पेंट केला होता. अरे बरोबर बरोबर लक्षात आहे मला. Yes. भारी होतं, व्हिडिओ भारी असतात. कारण अजून काय केलं तुला? साऊंड सिस्टीम वगैरे, परत युनिव्हर्सल एअर फिल्टर आहे हा आणि बँगर किट 6 मोड बँगर किट आहे. अल्ला. ते 6 मोड वेगवेगळे असतात. मग ते कसं रिमोट कंट्रोल ते काय? नाही एक बॉक्स येतो आता त्याचा. अच्छा मग ते तू जशी करशील ते वाजणार. कारण ट्यून तर ह्या गाडीला होत नाही, कारण ट्यूनचं पण मी विचारलं होतं हा बट ट्यून तर होत नाही गाडी, त्यामुळे मग बँगर किट टाकलं होतं. मग पॉवर जम्प वगैरे नसेल पण तरी फील चांगला असेल. हा फील चांगलं आहे. आता एक्झॉस्ट बोलल्यानंतर ना तर काय सुट्टीच नाही. कसलं भारी वाटतं. मी जस्ट तिथनं निघणार बाहेर लाऊड आवाज आला एकदम. म्हणलं काहीतरी येतं, बघितलं तर हे होतं समोर. खतरनाक खतरनाक लय भारी गाडी. दिसायला पण जरा काहीतरी युनिक आहे. आणि सगळ्यात मेन तर एक्झॉस्ट. हा मग काय मला मायलेज वगैरे मायलेज ड्रॉप होतं. जर म्हणजे असं बँगर वाजवलं ना तर ड्रॉप होतं मायलेज. हा 8-9 पर्यंत जातं. अरे वॅगनरचं कॅरेक्टरिस्टिक. आणि संपलं माहिती. आवाजासाठी मी शक्यतो XP95 किंवा XP100 भरतो. हा मग ते चांगले. हा. पण ठीक आहे ते पण 150च्या आसपास. हा 150चं पेट्रोल आई सप्पत. खतरनाक खतरनाक मजबूत खर्च आहे. म्हणजे Yes. ओव्हरऑल किती खर्च केला तुला? 3-3.5 गेले. काय बोलतो? हा एक्झॉस्ट कितीचा आहे फक्त? फक्त एक्झॉस्ट बघ मला कॉस्ट केला होता 17,000 हा आणि प्लस बँगर किट एक 17,000, म्हणजे ऑलमोस्ट 18 पर्यंत पकड. हा म्हणजे टोटल तेच झाले 35-40 पर्यंत गेलं हा, सगळं. कारण आणि- ते कॉइल्स वगैरे चेंज केले, हा. ते स्पार्क प्लग इरिडियमचे टाकले. हा बरोबर. सस्टेन व्हायला पाहिजे ना ते. येस. नाही तर म्हणजे सॉकेट उडून जातील. हा ना. हा डायरेक्ट उडतील ते. आणि व्हील्स आहेत ते व्हील्स रेटचे 41,000 ला घेतले होते. आई फक्त शपथ. alloys आणि टायर्स Tyres वेगळे.
एवढे सुंदर दिसतात भाई. बघा तुम्हीच एकदा एक कॉपर कलर आहे हवाला आणि एकदम सही सूट होतं ना गाडीवरती. हिच्याकडे जर बघितलं तर वॅगनारचा जो बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे तो पूर्ण चेंज होतो या गाडीकडे बघितल्यानंतर ना. कारण भावाने इथला खर्च जेवढा केलेला आहे आणि त्यातली त्यात वेस्टेज असा खर्च कुठला वाटणार नाही ह्याच्याकडे तुम्ही बघितलं तर. सगळ्यात पहिले तर भारी मला वाटतं ते हेडलॅम्प्स, त्यानंतर त्याचे व्हील्स आणि एकदम खतरनाकवाले हायलाईट एक्झॉस्टचा लय जबरदस्त वाजते गाडी. कडक. चालेल भाऊ, चलो. येस 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 भेटू परत. येस भेटूया, चलो.